नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्षिण आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. आय नो की मी युट्यूबवर खूप दिवस नाही, 1-1.5 महिन्याला युट्यूबवर व्हिडिओ टाकायला नाही, कारण की मी घरी नव्हतो. कामासाठी मी बाहेर गेलेलो थोडं. सो आय वॉज नॉट एबल टू पोस्ट अ व्हिडिओ ऑन युट्यूब. पण फायनली आज मी व्हिडिओ करतोय. थंबनेल बघून तुम्हाला समजलेलं असेल की या ब्लॉगमध्ये काय असणार आहे. तर आज आहे 19 डिसेंबर, IBWचा पहिला दिवस. आणि आज आम्ही कोल्हापूरवरून पाचगणीला जाणार आहोत. 5:45 वाजून गेलेत, 6ला बाहेर पडायचं आहे. सो लगेच आवडतो आणि भेटू आपण मोटर लॉक सेटअपवर. गाडी तर आपली तर रेडी आहे, 360 पण लावलेलं आहे त्याला तिथं. तर आता फक्त गाडीवरती टँक बॅग लावायची आहे, कारण की माझी कपडे आहेत ती संकेताच्या गाडीत मी दिलेली आहे सगळी. फक्त एक टँक बॅग ठेवायचे आहेत. माझं कॅमेराचे एक्सेसरीज, चार्जर वगैरे असणार आहे. सो फटाफट आवरून आपण बाहेर पडूया. व्ह्यू काय व्ह्यू आहे, मागणं काय दिसायला लागलाय समजे दोघं. तर आपले विश्वाला भेटलेले आहेत फाइनली. हाय बोलो कैमरा में, व्लॉग चल रहा है, हाय बोलो. व्लॉग चल रहा है, हाय बोलो. तर आता मी KSBP चौकात आहे, शिवाजी युनिव्हर्सिटीच्या समोर. आणि टोटल इथं गेस 30 जण असतील आणि अजून थोडे यायचे आहेत. BMW घेणार आएगा, एक दिन आएगा हमारे दरवाजे में. सो आता जस्ट आम्ही हायवे पकडला आहे आणि पहिला स्टॉप आता कर्नामध्ये असणार आहे. थोडे लोक तिथं येणार आहे. काय सीन दिसायला लागला इथं. थंडी पण मस्त, असं गार वार लागायला लागलं अंगाला. थर्मल घातली त्यामुळे काय एवढी थंडी वाजत नाही. खूप दिवसाने अशी राईड करायला लागलो. एकदम म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता लई मजा वाटते मला. खूप दिवसाने अशी एकदम मॉर्निंग राईड करायला लागली. शेवट राईड माझी जी लॉंग राईड झाली ती जगन्नाथपुरीला झाली. तेव्हा काय माझ्याकडे कॅमेरा वगैरे नव्हती, तेव्हा मी काय व्हिडिओ टाकायला नाही. तर आता माझ्याकडे कॅमेरा आहे, तर मी आता टाकणार. अंडरस्टँड. तेव्हा एक काम कर, फक्त याचं ऑडिओ मला सर रेकॉर्ड होते. वारं फक्त फुर व्हायला नको ते, कारण ते मग माणसं बघत नाही व्हिडिओ. माणसं मग स्किप करतात, डायरेक्ट दुसऱ्याचे व्हिडिओ बघणार. मेरा नाही देखेंगे व्हिडिओ, कसं होणार. हा आपला गांधीनगरला जायचं. इथनं खाली जायचं आणि राईट साईडला वळलं की गांधीनगर. ह्या पुलावरनं गेलं की सगळं हायवे. 360ची काठी जरा खराब झाली, ती आणायला नाही, कारण की ती काठी बसणार नाही याच्यात. आणि त्याचा माउंट पण नाही, माउंट तुटला आहे त्या स्टिकचा. सो मी इथं लावला आहे. इंग्लिश शिकायला पाहिजे. कोण शिकवणार मला इंग्लिश? व्हॉट कॅन आय डू फॉर माय गुड इंग्लिश, टू लर्न गुड इंग्लिश. आता थोडंसं गुड नाही, गुडपेक्षा जरा कमी आहे. काही जण काय म्हणतात, माझ्याकडे चांगली गाडी असली तरच मी येणार. काही जण आहे आमच्या ग्रुपमध्ये एक आहे, दादाकडे एक्सपोर्ट होती आणि त्याने ती विकली. पण त्याच्याकडे आता दुसऱ्या गाड्या आहेत, पण ते म्हणतो नाही, मला चांगली नवीनच गाडी पाहिजे तरच मी IBW येणार. तर हो, माझा समोरचा भाऊ कुठली गाडी घेऊन आलाय बघा. कोणती गाडी आहे? होंडाची आहे वाटतं. हां, होंडाची गाडी आहे. माणसाला यायचं असलं तर माणूस कसा पण येतोय. काय बघत असशील तर, माणसाला यायचं असेल तर माणूस कसा पण येतोय, कोणती पण गाडी घेऊन येतोय. तर एक नाही, गाडी नाही माझ्याकडं, माझी गाडी असली तर देणार. असं करून चालत नाही. अगर तुम्हारे मन में होगा तो तुम कैसा भी आओगे, नहीं तो तुम कुछ भी हो जाओ, नहीं आओगे. समझे क्या? खावा बिस्किट. पहिल्या टोल नाक्यावर मी पोचलेलो आहे. फक्त आता इथं ट्रॅफिक पोलीसवाले अरे बापरे, जीस ही वरती का चढवले बोंबला. इथनं सुरुवात. काहीच दिवस गेला असेल तिचा. इथे थांबले दोघं जर, हे आमच्याच वाटतं. हे आमची मेंबर गारगुडीवर आमच्यावर आल्यात आणि इकडे गेल्यावर असं करून चालत नाही दाद्या. विश्वास असं चालत नाही. साथ में आएगा तो साथ में खाएगा, नहीं तो ऐसा कैसा चलेगा. जरा जातो
एका दिवशीच नवीन टायर घेतले, त्यामुळं गो टू स्लीप. अरे बापरे, थांबलीत का? या सिंगल आहेत ह्या कारणासाठी, कारण की इथं आमचा एक कार्यकर्ता व्हिडिओ करत आहे म्हणून. मेरी जान मेरे दिल में काम के चामा बिस्किट रेकॉर्ड झाले ना व्हायले नाही पटका यायचा माझा. आलेलो आहे काय हॉटेल रेस्टॉरंट. कोणतं रेस्टॉरंट? ओके, किधर लगाव. आता कराडामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. हे इथं आमचे गाडी लावलेत आणि तसेनी लाईनअप आहे. मग तुला मी तेच म्हणतो गाडी इथं लावूया असं. आता हे कोणतं हॉटेल आहे? हे कोणतं हॉटेल आहे? हॉटेल हे नाव काय रे? जरा नाव वाच, मला वाचायचं नाव काय आपल्याला वाचायचं. जरासं ऍडजस्ट करून घ्या, सगळी चालत आता. तर नाश्त्याला पोहे, इडली, उपीट आणि सँडविच. चांगला आहे काय? हा बोल लवकर, व्हिडिओ माझा जास्त मोठा नाही. नाश्ता करूया. नाश्ता खातो आता. तर नाश्ता करून झालेला आहे. आता किती वाजलं? 9 वाजले काय? 10 होय 9:30 वाजल्यात आणि फुकटची गिफ्ट मिळालेली आहे आम्हाला, म्हणून यायला लागतंय. काय जे गाडी नाही म्हणून यायला नाहीत त्याने विचारायचंच काय मिळालं रे, काय मिळालं रे, त्याने विचारायचं काय मिळालं रे. आता प्रश्न असा आहे, ठेवणार कुठं? कारण की हे उघडू शकत नाही. तरी हे उघडलं तर तासभर आपला इथं जाणार हे बसवण्यासाठी. ओके, तर आता सगळे गेअरअप होत आहेत. तर बाहेर पडतोय आम्ही. इथून आता स्टॉप साताऱ्यात आहे. इथून डायरेक्ट सातारा एक 70 किलोमीटर असेल. ऑडिओ चेक केला मी आता, सगळं वारंच यायला लागलं. जे नको होते तेच झाले. कुणाला जर ह्याचा जुगाड माहीत असेल तर सांगा रे बाबा. कुणाला जर एअर नॉईजचा जुगाड माहीत असेल की कसं घालवायचं काय, तर आम्हाला कमेंट करून सांगा. की मागच्या व्हिडिओत पण हाच प्रॉब्लेम होता, आता पण सेमच प्रॉब्लेम यायला लागला आहे. हेल्मेटमध्ये सगळं वारंच यायला लागलं आहे. म्हणजे आवाज येतोय प्रॉपर ऐकू, पण विंड नॉईज आले की ते बरोबर नाही वाटत. आवाज सरळ नाही वाटत. मंगळमॅन गेला पुढं मला सोडून. कैसे कैसे लोग रहते हैं, हमको छोड़ के चला गया अकेला. इस साला कब अरे बाप. जे कोणाला GT 650 घ्यायचे इन फ्युचर आणि आता ते बघत असतील की कोणती बाईक चांगली, किंवा जर ते त्यांच्या 20s मध्ये असतील, तर मी माझा एक 2 वर्षाचा रिव्ह्यू सांगतो. की सुरुवातीला तर मला अशी रायडिंगची अजिबात आवड नव्हती. फिरायचं वगैरे मी फक्त आपल्या सिटी राईडसाठी ही कॅफे रेसर घेतलेली, कॉलेजला जायसाठी, कॉलेजमध्ये गाडी घेऊन जायची वगैरे. असं जरासं आता आपल्या 20s मध्ये आपल्याला असते की गाडी चांगली पाहिजे, गाडी सगळी बघायला पाहिजे, त्यासाठी मी गाडी घेतलेली. पण कॉलेजला काय मी फक्त पेपरला जायचो, त्यामुळं काय मला कोणी बघायलाच नाही. तर ते विषय वेगळा. तर मग आता मला खूप जण म्हणतात की तू ह्या गाडीवरून लॉंग राईड कसं करतोस. आता मार्चमध्ये मी जगन्नाथपुरी केलेली राईड, 3700 किलोमीटरची राईड केलेली टोटल येऊन जाऊन. सो मला त्यामध्ये त्रास तर अजिबात काहीच नाही. माणसं म्हणतात की बॅक पेन चालू होतोय, परत हात वगैरे दुखायला चालू होतात. हा एक ड्रॉबॅक आहे की ट्रॅफिकमध्ये ह्याचा क्लच एकतर हार्ड आहे. ट्रॅफिकमध्ये तुम्हाला थोडा त्रास होतो, हातांवर जोर येतो आहे. बाकी
माझ्या अनुभवाने सांगायला लागलो की आजपर्यंत मला ना कधी बॅक पेन झाला आहे लॉंग राईड्समध्ये, ना कधी खांदे दुखालते, ना काय. खूप लोक बोलतात की त्रास होते, पण आजपर्यंत म्हणजे 2 वर्षात मला तर कधी हा त्रास जाणवला नाही. सो जे कोण गाडी घ्यायला बघायला लागले तर आधी तुमच्या मित्रांच्याकडं किंवा कोणाकडं असेल तर तुम्ही एक वापरून बघा 7-8 दिवस आणि मग घ्या. कारण की तुम्ही एकदा गाडी घेतला की नंतर मग तुम्हाला रिग्रेट होणार की नाही ह्या गाडीमुळे मला प्रॉब्लेम होतो लॉंग राईड्स वगैरे. सो नंतर तुम्हाला रिग्रेट नको, कारण एकदा गाडी घेतली की नंतर मग तुम्हाला असं होणार की दुसरी गाडी घ्यायला पाहिजे होती, त्यांना बॅक पेन होते वगैरे. तर मी गाडी घेतलेली सिटी राईडसाठी, फक्त सिटीमध्ये चालवायची. मला अशी राईडवर जाण्याची वगैरे अशी इच्छा म्हणजे मला डोक्यात पण नव्हता विचार. पण ती आमच्या गावातली होतीच पोरं 4-5, तो डिके म्हणे काय, ओंकारदा म्हणे काय, संकेत म्हणे काय, ते विश्वादा म्हणे काय, त्याच्याबरोबर गेलो ती खोय लागलं मला. आता घरातली मला शिव्यान धुवून काढतात, नुसतं फिरत जाते. आधी नुसतं घरात बसायचं, आता नुसतं बाहेर असते. घरली म्हणतात आधी घरातनं बाहेर पड म्हणून तुला आम्ही बोलायचो, नुसता फोन, नुसती ती गेम, नुसता कम्प्युटर. आणि आता म्हणतात तू घरात बस, फोन चालवत बस, गेम घेत बस, बाहेर एवढं नको. बाहेर पडलास की सारी कामं करून येतोस. आणि हा पण एक विषय आहे की मायलेज. आता मी जगन्नाथ बोललेलं तुम्हाला पटणार नाही, 30+ मायलेज दिले मला, 30+ प्रॉपर. आता ज्यांना माहिती आहे सांगली हायवे, सांगलीचा आता जो हायवे झाला आहे तो कसा आहे. सो त्या हायवेला मला 30+ मायलेज दिले आणि सिटीमध्ये एक 25. सो जर तुम्ही तुमची स्पीड मेंटेन ठेवला तर तुम्हाला मायलेज चांगलंच मिळणार. पण सिटीमध्ये तुम्ही हे मायलेज एक्सपेक्ट करू की सिटीमध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला मायलेज कमी भेटणार. सो ही पण एक गोष्ट तुम्ही लक्षात राहू दे. बाकी गाडी एक नंबर आहे. गाडीचा जर हा कलर तुम्ही घेतला तर मेंटेनन्स खूप आहे. जसं मी सकाळी बोललो येताना, गाडी जरा बाहेर काढली की गाडी धूळ बसते. सो गाडीचा मेंटेनन्स आहे. आता तुम्ही यूट्यूबवरती बघितलं असणार की गाडीचा म्हणजे ह्याचा ब्रेक पॅड कितीचा, एक ब्रेक पॅड 2400 रुपयाचा आहे. सो सर्व्हिसिंग पण तुम्हाला पहिली सर्व्हिसिंग थोडी कॉस्टली जाईल, दुसरी तिसरी सर्व्हिस तर तुम्हाला एवढी जाणार नाही. कारण की मी आता माझ्या गाडीची 4थी सर्व्हिसिंग केलेली आहे आणि त्याचं कॉस्ट मला 2500 काहीतरी पडलेलं. सो ठीक आहे, एवढं चालतं आहे. पण माझी जी दुसरी सर्व्हिसिंग होती ती 7,000 झाली. 7,000. आता तुम्ही मला एवढं काय केलेलं, तर ब्रेक पॅड बदललेले, ऑइल फिल्टर बदललेलं, ऑइल चेंज केलेलं. तर ह्या गाडीमध्ये लागतं आहे 3 लिटर ऑइल आणि जे मी घालतो आहे ऑइल त्याचं रेट काहीतरी 700 रुपये आहे आता. सो 2100 रुपये फक्त माझं ऑइलचं होतं आहे, ऑइल बदली. या काही गोष्टी आहेत की जे तुम्हाला माहीत पाहिजे जर तुम्ही ही गाडी घेणार असाल तर. बाकी गाडी एक नंबर आहे, गाडीचं पॉवर एक नंबर आहे, सगळे एक नंबर आहे. ह्या गाडीला तोड नाही. जर तुम्ही ही गाडी घेतला तर मग तुम्ही आयुष्यभर हेच म्हणणार की ही गाडी घेऊन मी एक नंबर काम केलं. सपला विषय. खावा 20 किलो. हॉटेल भाग्यश्री यायला लागतं. हे बघा 7 करोड. तिथे सगळी थांबले जातात परत. इथनं फक्त 30 किलोमीटर आहे. आता मला वाटलं 70 किलोमीटर आहे. इथनं 5 घंटे फक्त 30 किलोमीटर आहे. तर आता इथनं घाट सेक्शन चालवणार आहे. गाडी हळू चालव. पाणी सर हळू चालवतो ठीक आहे बस. आता इथं घाट सेक्शन चालू आहे. तू माझ्या जीवावर पैसे मिळवणार तर मला दाखवून काय मला दाखवून पैसे मिळवणार. तर आता इथं मेन मध्ये चालवणार आहे. मी इथले घाट एवढे मस्त आहे कधी एक नंबर. तर शेवट पण व्हिडिओ बघा. No way I'd let you slip by. No way I'd let you say bye. बघा काही जातो येऊ बघा. You said there ain't no reason, but I'll sit here every day, waiting for the moment I won't feel like I should stay.
फायनली इन पाचगणी. हे पाचगणीच आहे ना, हे पाचगणीच असणार थोडा. पाचगणीत आलो. आता हॉटेल हुडको. तर आता कांड असा झालाय की आम्ही आगोडावरनं बुकिंग केली परत कधी आणि मुंबईवरला आल्यावरती इथं आल्यावर म्हणते आगोडावर फेक बुकिंग असते आणि आम्ही घेत नाही. आणि आता रूम अवेलेबल करू नका. आणि आता रूम अवेलेबल नाही. आता ते रेट वाढवून सांगाला. रूम देणार पण रेट आता आधी खिशात पैसे नाहीत. आणि सीन काय झालं माहिती मी पहिला बुकिंग केलंय आम्ही. नाही आम्ही आधी केलंय आणि दुसऱ्याला मिळाले म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही इथे केले म्हणून कर. आणि त्याला रूम मिळाली खरं आता आम्हाला मिळालं नाही. बघा लक्षात तुझं शूज इकडं आता काय कुठं जाईल आणि काढ काय नाही. तुझ्या बरोबर असलं की असलंच काहीतरी घडते. अरे, त्या आता गोव्यात मला पण सांग. तसंच. तर आता जरा आवडतो ही बॅगा उचललो जरा उगाच ह्याला वजन कमी होईल बॅगा उचलून आवरून भेटाय. फुल आहे की घाण आहे की त्याची. बघूया काय होते. तर फ्रेश वगैरे आता झालेला आहे आणि आता वाजल्यात 2:45. 3:30ला आम्हाला वेन्यूवर जायचं आहे आणि आता जेवून वगैरे मी जाणार. तर जरा गडबडीत आहे. तर हा असा रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे. मी तुम्हाला एक सेकंड रूम दाखवतो. ही आपली रूम आहे. पसारा जरा इग्नोर करा हा आरसा. सो भेटू डायरेक्ट वेन्यूवर गेल्यावर. 5:15 वाजल्यात बरोबर आणि आता आम्ही चाललोय वेन्यूवरती. त्या क्लबचं हॉटेल बघितलं की कुठेच आहे. भारी मिळाले हॉटेल. आता 360 वगैरे तर आम्ही लावून घेतलं आहे ते बघा तुम्ही. तर आता जाणार आता बरोबर किती वाजता चालू होणार. चालूच आहे चालू आहे आम्हाला लेट झाले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळून येईल की हायब्रिड म्हणजे काय असते. तर आम्ही आता वेन्यूला पोचलेलो आहे आणि इव्हेंट जो चालू आहे तो इकडे वरती चालू आहे. तर आता इथून पहिला आम्ही पास घेणार कारण आमच्याकडे पास नाहीत. सो पास घेतो आणि तुम्हाला दाखवतो. आमच्या क्लबमध्ये कुणाला पार्किंग मिळाली ती आम्हाला पार्किंग डायरेक्ट वरती. आता इकडे जायचं का रे. आता जायचं इकडं. गर्दी एवढी आहे गाड्या एकापेक्षा ज्या सगळ्या ट्रम्पच्या गाड्या आहेत. फक्त ट्रम्पवाल्यांना वरती पार्किंग होतं. विषय काय फक्त ट्रम्पवाल्यांना वरती पार्किंग होतं आणि आम्ही ते त्या घोळक्यानं घुसला वरती कुणी अडवाय बिजाने काय करायला नाही. तर असा मोठा इव्हेंट आहे. इकडं गोप्रोचं काहीतरी ॲडव्हर्टाईज चालू आहे. त्यात मल्टी अवॉर्ड विनिंग 360 कॅमेरा काहीतरी आपले काय असेल ते गिव अवे. इथं गोप्रोचा आता गिव असणार आहे. परत हे आपल्या इथं ओल्ड स्कूटर वगैरे अशा सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. पण ह्यावेळी यांना गाड्याच नाहीत होय की नाही. मागच्या वेळी कसल्या गाड्या होत्या. गावलंय कोण आलं मधनच कुठं आलास. तर जाऊन कुठं नाही असं व्हायला. काय व्हिडिओ शूट करू तुम्हाला दाखवली कायच करणार. काय दाखवू बघल तिकडे असं जाईल तिकडे काय ना काहीतरी चालू पाहिजे. आता इथं सगळं खायचे स्टॉल आहेत. हे इथे सगळे खायचे स्टॉल आहेत. परत आणि कुठं काय आणि तिकडे काय ते आहे तुम्हाला दाखवलं काय. Come on, kids, make some noise for your school, yeah? And they've got some beautiful messages. बंदूक मला माहिती आहे. आयबीडीला बंदूक चालवायला ते बघा. त्यासाठी पहिलं नाव गोलीगत फुगा फोडणार. फुगा फोडणार म्हणा फुगा.
आमच्या विषय आता नुसतं ते गोल फिरवून फिरवून एवढं बक्षीस बॅग कुठं 5,000 कुठं असं लागले. ह्या वर्षी काहीतरी लावायला ह्या वर्षी पण काहीतरी लावायला लागतंय. ते घ्यायला एवढ्या गोष्टी आहेत की नाही, घ्यायला पैसे नाही. एकापेक्षा एक गोष्टी आणि ऍक्सेसरी आहेत गाडी. परत काय म्हणणार? 34,000 रुपयाचे. काय? 34,000 मध्ये पॅनेर आणि टॉप असं व्हायला लागलंय असं व्हायला लागलंय. काय सांगू तुम्हाला, काय ते ग्लव्स, काय ते जॅकेट, फक्त बघायचं काय ते पॅन्ट, काय ते 500 experts in one फक्त बघायचं आणि गप्प बसायचं आणि घरी जाऊन जेवायचं. ह्याच्यावर आम्हाला 700 रुपये आहेत. या 700 रुपये मध्ये आता आमचं जेवणाचं भागणार आहे. 700 21 रुपयामध्ये आजचं जेवण होते आमचं. ही गाडी बघा, ही गाडी बघा, ही गाडी बघा, ही गाडी बघा, ही गाडी बघा. एकापेक्षा एक गाडी तुम्हाला बघा. हे कॅफे कसं आहे 750. होय कसे आहे खवा बिस्किट वाढल्या 8 मस्त बिर्याणी खायला घरात चहा पितो 8 वाजता. कोण मी झोपतोय आता वाढल्यात 10:15. आपण नाही 8 या कॉन्सर्ट कितीला चालू झाला? कॉन्सर्ट कितीला चालू झाला? नमस्कार, मी अनुराग रणदिवे. कॉन्सर्ट बाय नाही नाही कॉन्सर्ट पण नाही. कॉन्सर्ट कितीला चालू झाला? कॉन्सर्ट चालू झालेला आहे अशा 7:30 चालू झालेला. 7:30 कॉन्सर्ट चालू झाला. त्या भावानं- आवाज भावानं कसा विषय गेलाय आधी बाबा. केलाय. आवाजाची आई बहीण. वाईट सीन. आवाज आणि ती माती किती माती माते माती. गाणं लावल्याची माती उडल्या गेलेली सफल मी. उद्या माती नाही चिक्कल असणार आहे उद्या. बाटल्या वेळी तुम्ही चॅन आता उद्या 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 गौतमी पाटली चाललं या लावल्या उद्या सगळ्यांनी या. तिकीट काढा ऑनलाईन तिकीट काढा. आता अजिबात कपॅसिटी नाही माझी. जरा पण कपॅसिटी नाही आता वॉक करायची. आजच्या vlogमध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सी यू.